ही दृश्य आहेत नाशिक मधली। शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलं। टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये जिल्ह्यातल्या हजारो शिक्षकांनी मोर्चा काढलेला आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हे सगळे शिक्षक आता टीईटी परीक्षा सक्ती जी आहे ती रद्द करावी, 14 मार्च 2024चा जो GR आहे संच मान्यतेचा तो रद्द करावा, या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा या सगळ्या शिक्षकांनी एकत्र येत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेले आहे। काही शिक्षक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी देखील आपण बोलूया। काय आमची टीईटी रद्द झाली पाहिजे। आम्ही महाराष्ट्र शासनाने ही पुनर्याचिका दाखल केली पाहिजे, यासाठी हा खरा मोर्चा आहे आणि शासन त्याची दखल घेत नाही, म्हणून हा आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे। शासनाने वेतन कपातीचा देखील इशारा दिलेला होता, तरी देखील आपण मोर्चा काढला। या ठिकाणी बघा, ज्या प्रमुख काही मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे ती टीईटी रद्द करण्याची मागणी, त्याबरोबरच इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये संच मान्यता जी केलेली ती पण रद्द करण्या संदर्भात, अशैक्षणिक कामाच्या संदर्भात या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने सगळे शिक्षक सहभागी झालेले आहेत। शासनाने वेतन कपातीचा इशारा दिलेला होता, तरी देखील शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी सदैव या ठिकाणी एकत्र आहे। शासनाने जरी वेतन कपातीचा या ठिकाणी आदेश काढला आहे, तर शिक्षक संघटनेने केलेल्या आव्हानाला राज्यातील सर्व शाळा आज या ठिकाणी बंद आहे आणि लाखोच्या संख्येने राज्यभर राज्य शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले। शासनाच्या माध्यमातून आम्ही असा इशारा देतो, तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा यापुढे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आंदोलनाचं रूप या ठिकाणी घेतलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।